स्टार्ट झालेला टाइम. आता कितीही वेळ घ्या, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं झाली नाहीत तर तुम्हाला फिल्डर्स आतमध्ये घ्यावे लागतील. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. आणि जसं पहिलं सत्र चालू होईल आजच्या पहिल्याच रात्री ऐकूया आपण महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचकांचा आवाज. कुणाल जिताते सर. धन्यवाद दीपकजी पाटील. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच महेश स्पोर्ट्स शेलघर आयोजित महेश स्पोर्ट्स चषक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम, जिथे पहिला सामना सिद्धिविनायक कोपर. टाइम चालू आहे. पस्तीस सेकंद झालेले आहेत. बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 उसारली. या दोन टीमच्या दरम्यान फर्स्ट मॅच. 12वा प्लेयर देखील आलेला नाहीये बॉलिंग करणाऱ्या टीमचा. सिद्धिविनायक कोपर. प्रितेश फर्स्ट ओव्हर मध्ये 1 मिनिट 20 सेकंद झालेले आहेत क्लॉक सेट करून. अजूनही बॉल पडलेला नाहीये. फर्स्ट ओव्हर प्रितेश आणि पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करेल, परंतु समोर फलंदाज आहेत हरेश मुंडे आणि दिनेश श्रेष्ठ. पहिला बॉल फुलटॉस होता. लोअर फुलटॉसला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा घेऊन जाईल फलंदाज हरेश मुंडे. हरेशचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 2. बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 उसारली. या मॅच मध्ये सिद्धिविनायक कोपरच्या विरुद्ध खेळत असताना आज आणखीन एक महत्वाची रात्र या स्पर्धेची, चौथी रात्र या स्पर्धेची. आतापर्यंत 3 संघ सुपर 6 मध्ये दाखल झाले त्या स्पर्धेमध्ये. दुसराही बॉल फुल टॉस होता. परत एक वेळा टर्न केला. यावेळेला बॉल थांबणार नाही. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्रॉस करेल आणि हा तो आजच्या रात्रीतला पहिला चौकार हरेशच्या बॅटमधून. खात्यामध्ये फुल टॉस बॉल ऑफिस ही बरोबर टर्न केला. समोरचा पाय थोडासा फ्रंट लेगला वेगळं करत असताना दिशा दिली आणि 4 धावा वसूल केल्या. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 6. टीम सिद्धिविनायक कोपरच्या विरुद्ध उसारली असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 उसारली. परत एक वेळा फुलटॉस बॉल आहे. यावेळेला कॅचचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे आणि झेलही सोडला आणि त्याचबरोबर बॉलरला हातात बॉलही मिळालेला नाहीये. त्यामुळे जीवदान मिळते दिनेशला. प्रतुलने हा बॉल अडवला होता. डॉट बॉल येईल. तिन्ही फुलटॉस आतापर्यंत टाकलेत गोलंदाजी करत असताना प्रितेश पाटीलने. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, पहिला बॉल टाकायलाच तुम्ही 2 मिनिटं लावलेत. ही चिमुकली सामन्याचा आनंद घेते. शॉर्ट बॉल होता. परत एक वेळा चांगलाच फटका पुल केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी दुसरा चौकार. फटकेबाजी सध्या सुरू आहे. शॉर्ट बॉलचाही चांगला वापर केला. फुलटॉसवर तुटून पडलाय. अप्रतिम फटकेबाजी इथे करत असताना 10 धावा स्कोर बोर्डवर आहेत. बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 उसारली. या टीमची धावसंख्या. यावेळेला परत एक वेळा संधी निर्माण झाली आहे. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे प्रणितने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद हरेश मुंडे. पहिली विकेट गमावली आहे टीम बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 उसारलीने.
विकेट आली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. मोठा धक्का. प्रितेश पाटीलने ही विकेट घेतली. हरेश मुंडे परतलाय. न्यू मॅटर मैदानामध्ये आलाय. अरुण भगत. धावा कराव्या लागतील. 4 ओव्हरचा सामना आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. नवीन फलंदाज अरुण. ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर दाखवला जातो. tenniscricket.in माध्यमातून खेळपट्टी एकदम पाटा टणक अशी खेळपट्टी आहे. तेवढंच चांगलं ग्राउंड. हा बॉल पायात होता. अंपायरचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल येतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11 धावा. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. 11ला 1. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना प्रितेश पाटील हे पहिलं षटक इथे हाताळतोय. यावेळेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे कोणीच. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पंचांचा इशारा येतोय. प्युअर टायमिंग. 6 धावा मिळतील. षटकार. पहिलं षटक संपलं. 17 वर 1. टीम बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 उसारली. चला डिसिजन झालाय. लगेच फिल्डिंग लावून घ्या. टायमर सेट आहे. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकल्या नाही तर एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. सिद्धिविनायक कोपर विरुद्ध बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 उसारली. या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. 17 धावा. 1 फलंदाज बाद. हा ड्रोन व्ह्यू बर्ड आय व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. महेश स्पोर्ट्स चषकाचा आणि या क्रीडांगणाचा प्रतिम असं हे दृश्य आहे. विहंगम असं दृश्य आहे. मध्ये असलेली खेळपट्टी अंडाकृती तो 38चा सर्कल आणि त्याच्याच बरोबर बाजूला समतल असं क्रीडांगण. फ्लड लाईट्स हे मैदान. या मैदानावर सध्या या स्पर्धेचं टेलिकास्ट होतंय tenniscricket.in माध्यमातून. पहिला सामना इथे रंगतोय. टायमर चालू आहे. लक्षात घ्या. बॉलिंग करणारा संघ 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकल्या नाही तर एक एक्स्ट्रा प्लेअर येईल आतमध्ये. तर नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय जितेंद्र शेठ म्हात्रे साहेबांचं या क्रीडांगणावर आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. त्यांना विनंती आहे आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. सेकंड ओव्हर मध्ये अमोल पाटील गोलंदाजीसाठी. 17 धावा. 1 फलंदाज बाद. गावदेवी उसारली म्हणजेच टीम बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 उसारली. फलंदाजी करावी लागते. टॉस हारल्यानंतर पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा झाल्यात. ही चर्चा कशासाठी आहे? टायमर चालू आहे तुमचा अमर. लक्षात घ्या. 7 मिनिटं झालेले आहेत. त्याचप्रमाणे उरण पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय नरेशजी घरत साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. सन्माननीय जितेंद्रजी म्हात्रे साहेब, नरेशजी घरत साहेब, सर्वांचं सहर्ष स्वागत.
चला कोपर संघ, तुम्हाला अगोदरच कल्पना होती, काल एवढ्या अनाउन्समेंट आम्ही केल्यात, रात्रभर अनाउन्समेंट केल्यात, 6:30 वाजता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्राउंडवर पोहोचायचं होतं. आम्ही कालही सांगितलं होतं 6:45 वाजता टॉस पडेल. महाराष्ट्रातल्या इतर स्पर्धा वेगळ्या आणि शेलगरची स्पर्धा वेगळी आहे. त्यामुळं या स्पर्धेची डिसिप्लिन वेगळी आहे, शिस्त वेगळी आहे आणि ही शिस्त तुम्ही नाही रोखू शकणार. त्यामुळे जे आहे त्याचमध्ये तुम्हाला खेळावं लागेल, कारण आता उशीर एवढा झालाय पहिल्याच सामन्यामध्ये. 17 धावा. परत एक वेळा सामन्याला सुरुवात. ड्राईव्ह करत असताना चांगला कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज प्रथमेश. एक धाव येईल. टीमची धावसंख्या 18. आजची ही एक महत्वाची रात्र. यानंतर टीम नितीन 11 कोहली आणि टीम हर्षांकी 11 मोहो, दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचंय. टॉस केला जाईल मिड इनिंग ब्रेक मध्ये. तर टेकडीवर एक बॅनर आहे, जरीमरी ढाबा, आणि त्या बॅनरला हिट झाला तर 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. जरीमरी ढाबाचे प्रोप्रायटर कुंदनशेठ भगत यांच्या वतीनं संपूर्ण रात्रभर खरं तरी पारितोषिक असणार आहे. ऑन साईडला मिड विकेटला पण टेकडीवर जो बॅनर पाहत आहे जरीमरी ढाब्याचा, त्या बॅनरला टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे रनआउट चेक करण्यासाठी. शेलगर संघाचा तेच तर्रार गोलंदाज साहिल भगत याचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत साहिल. चला अंपायर्स लवकर निर्णय. आउट आला निर्णय. फलंदाज बाद आहे. आउटचा निर्णय इथे येतोय आणि विकेट गमावली आहे. तर दुसरी विकेट गमावली आहे. उसारली बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 या टीमने. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 19. राहुल श्रेष्ठ नवीन फलंदाज. फलंदाजीसाठी कोणीच धावा फलकावर लागल्यात. फलंदाज बाद. फलंदाज बाद. तिसरी विकेट गमावली आहे आणि बॅक टू बॅक विकेट येत आहेत. महत्वाच्या विकेट येत आहेत. या ओव्हर मध्ये प्रथमेशने नक्कीच छाप सोडली आहे टीम सिद्धिविनायक कोपर कडून.
तीन धक्के बसलेत बॅटिंग करणारा उसारली संघाला. बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 थोडासा पिछाडीवर चाललाय. स्टार्ट चांगली मिळाली होती. 8 मिनिटं 43 सेकंद होऊन गेलेले आहेत. लक्षात घ्या दुसरं षटक सध्या सुरू आहे. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकणं गरजेचं आहे, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. प्रथमेश स्लोअर वन होता, परत एक वेळा बॅटची कडा घेतली फ्लाय स्लिप मध्ये. अमरने हा बॉल थांबवलाय. हा डॉट बॉल येईल. चांगली फिल्डिंग अमर यांच्याकडून फ्लाय स्लिप मध्ये. सातत्याने डॉट बॉल. चार बॉलचा खेळ संपलाय. बॅकफुटला जात असताना चांगला फटका डीप मध्ये फिल्डर ठेवलाय. पॉइंट रिजन मध्ये झेल ड्रॉप होतो आणि तोपर्यंत एक धाव मिळेल. स्ट्रोक साठी चांगली जागा बनवली. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर. चांगला फटकाही सजवला, परंतु तिथे एक धाव मिळताना दिसेल. आमच्याच मान्यवर आपलं स्वागत आहे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. वीस धावा 20 लॉस ऑफ 3 विकेट. हा फुल टॉस होता. बीमर घोषित केलाय पंचांनी. नो बॉलचा इशारा कळवलाय. नो +1 अशा 2 धावा आता मिळतील फलंदाजी करणाऱ्या टीमला. धावा झाल्यात 22. टॉस साठी उपस्थित राहायचंय कोहली टीम आणि त्याचबरोबर हर्षांक मीत 11 मोहो. फ्रीटचा इशारा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. शेवटचा बॉल पडल्यानंतर सरळ चाललाय. खाली राहत असताना विकेट किपरच्या हातामध्ये ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22-3. आता अमर तुम्हाला टाइम अपडेट देतोय. 10.26 सेकंद झालेत. 4.5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक टाकावं लागेल. तिसरा, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावं लागेल. 4.5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. लक्षात घ्या लास्ट ओव्हर हे षटक टाकण्यासाठी. तिसरं षटक गोलंदाजीसाठी अमोल पाटील थर्ड ओव्हर मध्ये. टीम सिद्धिविनायक कोपर कडून 22-3 अशी परिस्थिती आहे. नेक्स्ट मॅच कोहली आणि टीम मोहो दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहा. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल आणि जो कॅप्टन इथे उपस्थित नसेल विरोधी टीमला टॉस विजेता घोषित करण्यात येईल. काल 4 मॅचेस मध्ये टॉसच झालेला नव्हता. फुल टॉस बॉल मागे चाललाय. चांगली फिल्डिंग. परत एक वेळा अमरने बॉल थांबवलाय. नो बॉलचा इशारा ऑनफिल्ड अंपायर कडून येतोय. नो +1 अशा 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 24. फ्री हिट 2 फ्री हिट मिळालेत आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमला. बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 उसारलीला. त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. मागच्या फ्री हिटवर धावा आलेल्या नव्हत्या. या फ्री हिटवर पाहूया कहाणी काय असेल. अमोल पाटील गोलंदाजीसाठी. मोहो टीमचे कॅप्टन आणि खेळाडू इथे येतात. आपलं स्वागत आहे. गती काढली या बॉलवरची. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हंसिका मीत 11 मोहो नेक्स्ट मॅच मध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. नितीन 11 कोहली या टीमच्या विरुद्ध. परत एक वेळा बॉलर बॅक ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत सिंगल मिळते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 25 धावा 25. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना टीम बंगला बॉईज प्रस्तुत अनुष्का 11 उसारली 25 धावा केल्यात. स्लॉट मध्ये बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. लॉंग ऑन आहे. डीप मध्ये परत एक वेळा फक्त सिंगलच मिळते. या ओव्हर मध्ये अमोल पाटीलने शांत ठेवले फलंदाजांना. जरी एक बीमर टाकला त्याने तरी देखील त्याच्याकडून ती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जे खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळत आहेत सिद्धिविनायक कोपर. काही खेळाडूंच्या टी शर्ट्सवर जी नावं आपल्याला पाहायला मिळतात मागे ती त्यांच्या कन्यांची नावं आहेत. मुलींची नावं आहेत. जसं की आरोही, श्रेया अशी काही नावं त्यांच्या टी शर्ट्सवर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि काही खेळाडू असतात जे आपल्या आईचंही नाव आपल्या टी शर्टवर लिहितात. भारतीय टीमने देखील एका सिरीजमध्ये हा कारनामा केला होता. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे प्रगतीपथावर असताना विकेट गमावली. राकेश भोईर आउट होतोय.
नवीन फलंदाजीसाठी परेश भगत फलंदाजी करताना दिसेल. परेश भगत 5वा बॉल या षटकातला. 1 मिनिट राहिलाय. लक्षात घ्या 13.48 सेकंद झालेत. परेश स्ट्रायकिंग एंडला. न्यू बॅटर. 26-4 अशी परिस्थिती. पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये अमोल पाटीलच्या माध्यमातून. आता लास्ट बॉल शिल्लक असेल. आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहे दीपक पाटील सर, त्याचबरोबर एम चर्चेतलं नाव असतं. ड्राईव्ह केलाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल टर्न होईल. डीप मध्ये फिल्डर येतोय. प्रयत्न सुरू होता. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला. थांबवला. तोपर्यंत 2 धावा मिळतील आणि 2 धावांबरोबर हे षटक संपतंय. बरोबर 14 मिनिटं आणि 31 सेकंद घेतलेले आहेत 3 ओव्हर टाकण्यासाठी. अभिनंदन टीम कोपर. उशिराने आलात परंतु बरोबर 14 मिनिटं आणि 31 सेकंदामध्ये तुम्ही कंप्लीट केले तुमचे 3 षटक. 28 धावा झाल्या 4 फलंदाज बाद. चला टीम नितीन 11 कोहली आणि टीम मित 11 मोहो. मित हर्षाली 11 मोहो. मित हंसिका 11 मोहो. अमरदादा पाटील सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. 28-4 अशी परिस्थिती. त्याच्यानंतर कुंडेबाळ कॅप मध्ये जाईल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा इथे मिळतील आणि हाय तो चौकार. खोलो टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केला. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. सिंगल तिथे मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न. थ्रो खराब आहे. 2 धावा घेऊन जातील दोन्ही फलंदाज. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34 धावा. 34 लॉस ऑफ 4 विकेट. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. टॉस केला जाईल लगेचच. हर्षांक मित 11 मोहो आणि टीम नितीन 11 कोहली. त्यानंतर कुंडेबाल. परत एक वेळा उलटा फटका. बॉल देखील गॅप मध्ये चाललाय. बॅकवर्ड ऑफ पॉइंट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. बॉईज याकडून या चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यमबाई आपलं सहर्ष स्वागत आणि 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल या चौकारासाठी बंगला बॉईजच्या वतीने. फलंदाज राहुल श्रेष्ठ याच्यासाठी हे पारितोषिक लागू झालंय. टीमची धावसंख्या 38. 38 धावा. हळूहळू धावसंख्येला आकार येतोय. बंगला बॉईज प्रस्तुत. अनुष्का 11 उसारली. टीमची धावसंख्या 38 धावा. हा बॉल पायावर लागलाय. अपील केली होती हलकीशी. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबतोय. लेग बायचा इशारा अंपायर कडून. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर एक्स्ट्रा बरोबर आतापर्यंत 39-39. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातला. पहिलं सत्र सध्या प्रगती पथावर असताना हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. गोलंदाजी करत असताना डेथ ओव्हर मध्ये गोविंदा पाटीलने. लेग बायचा इशारा. परत एक वेळा अनुभव आहे गोविंदा पाटील यांच्याकडे. सिद्धिविनायक कोपरचा विचार केला तर. शेवटचा बॉल या सत्रातला. धावा झाल्या 40 लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय. सिंगल इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. रनआउटची संधी आहे. 1च धाव मिळेल. 41 धावा झाल्यात. 42चं लक्ष असेल सिद्धिविनायक कोपर या टीमच्या समोर. 42 टू विन.
याच दरम्यान आमचे समालोचक मित्र प्रसाद भोईर दादरपाडा यांचं देखील इथे आगमन झालं. वेलकम प्रसाद, आपलं सहर्ष स्वागत. चला तर पहिलं सत्र इथे संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 41-42 धावसंख्येचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. टॉस केला जाईल नितीन इलेव्हन कोहली आणि हर्षांक मीत इलेव्हन मोहो या दोन टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. आणि टॉस साठी आपण जाऊया दीपक पाटील सर यांच्याकडे. आणि दुसऱ्या सत्राला ज्यावेळेला सुरुवात होईल परत एक वेळा त्यांचाच आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकायला मिळेल, परंतु काही सन्मान तिथे आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जाऊया दीपक पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. चला, मी विनंती करतोय न्हावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि जितेंद्रबाई म्हात्रे, त्याचप्रमाणे उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश शेडगरत, दोन्ही मानवांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. एका बाजूला हर्षांक मीत इलेव्हन मोहो आणि त्यांच्या विरोधामध्ये नितीन इलेव्हन कोहली. तर मी विनंती करतोय उरण पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय नरेश शेडकर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. चला, टॉस जिंकलाय. चला, मोह संघ, निर्णय काय असेल? चला, फिल्डिंग सन्मान या ठिकाणी करतोय. मी विनंती करेन प्रल्हाद शेठ भगत, अर्थातच शेलगे गावचे आमचे गोल्डन मॅन अबूबाई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश शेठ गरज साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. आणि त्याचप्रमाणे नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय जितेंद्रजी म्हात्रे साहेबांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करावं. दोनही मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. त्यानंतर सन्मान केला जाईल जितेंद्रजी म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025 भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये आपल्या दोनही मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम. आणि मान्यवरांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हा, या स्पर्धेचा आनंद घ्या. दरम्यान आमचे आणखीन एक मान्यवर परेशजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, मॅच चालू करा प्लीज. परेशजी पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो याच्या माध्यमातून. शेलगरगावचे गोल्डन मॅन बंदाजी भगत यमभाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला, दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. आणखीन एका धाब्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी करण्यात आलाय आणि यस 1 रन शॉट पंचांचा निर्णय येतोय. त्यामुळे या 2 धावा असतील अंपायर. यस, 2 धावेनं खातं उघडलं जात आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय पाठलाग करतोय सिद्धिविनायक कोपर संघ. थोडंसं उशिरानं सिद्धिविनायक कोपर संघ या स्पर्धेमध्ये उतरला, त्यामुळे काही मिनिटं का होईना आपण थोडंसं उशिरानं चालू आहे आज या स्पर्धेमध्ये. दुसरं सत्र सुरू आहे. धाबा करायच्या त्या मॅचमध्ये 42 रन्स टू विन. प्रितेश पाटीलच्या बॅटमधून 2 धाबा आल्यात. एका बाजूला प्रतुल पाटील. पहिलं षटक आपण पाहतो राहुल श्रेष्ठ. फुल टॉस आहे, ऑन साईडला स्विंग केलाय, बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून, जाईल सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. प्रतुल पाटील त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. शेलगर गावचे भाचे आहेत. धावसंख्या 8 वर. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे बीट केलाय राहुल श्रेष्ठनं. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. एका बाजूला सिद्धिविनायक कोपर, दुसऱ्या बाजूला गावदेवी उसरली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
ओ लोवा फुल टॉस बॉल स्वीप केलाय. जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 4. ओ चांगला स्टॉप त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला. वेगात चेंडू होता, अन्यथा इकडे लॉंग स्टॉप गेला असा. एकदा वेताना दिसतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त. धावफलकावर धावा लागल्यात सिद्धिविनायक कोपर संघाच्या. बिनबाद 13 धावा, 13 विदाउट लॉस. वाट ए ग्रेट स्टार. यावेळेस मात्र पाहायला मिळते आमची चिमुकली आपल्या टीव्ही स्क्रीनवर. अठरा चेंडू आणि 29 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 29 रन्स टू विन. एका बाजूला बंगला बॉईज प्रस्तुत, कावदिवे उसरली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. चला स्पीडअप करत राहा. अमरजी पाटील, यम भाई, बंदार भगत. चला स्पीडअप करा प्लीज. चेतन भगत. प्रतुलचा हा फटका. स्क्वाड ड्राईव्ह केलाय. कबा पॉइंटच्या दिशेनं बॉल. फॅब्युलस स्ट्रोक. शेलगर गावचा भाचा प्रतुलच्या बॅट मधून षटकार. कंबा स्ट्रोक होता यावेळेस मात्र. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून निघालाय. प्रतुल आज वेगळ्याच मोडमध्ये आहे. 2 षटकार 1 चौकार. धावफलकावर आपण पाहिलं प्रतुलची धावसंख्या 17 आहे. टीमची टोटल 19 आहे. चांगली स्टार्ट. धावा करायच्या त्या मॅच मध्ये 42 धावा आणि भन्नाट सुरुवात करण्यात आले. यानंतर तुम्हाला नितीन 11 कोहली आणि हर्षांक मीत 11 मोहो. हो यावेळेस ऑफस्टनच्या बाहेर शफल झाला होता. थोडा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता. इकडे बीट केले. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. नीरज राणावत पॅनल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय जितेंद्रजी म्हात्रे साहेब, नाभा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि त्यांच्या समवेत उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश शेटगरज साहेबांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आणि त्यांच्या समवेत बाळकृष्ण मामा भगत. सर्वांचं सहर्ष स्वागत. ओ अप्परकट केलाय. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट बॉन्डलाईनच्या दिशेनं. वेगानं पळतोय. जाईल सीमा पार. 4 धाबां करता येतोय. खणखणीत चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल 23 या आकड्यावर. 23 म्हणजेच काय अजूनही गरज असेल ती 19 धावांची. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक करावा लागेल चेतन भगतला. फुलर लेंथ होता यावेळेस मात्र. कटकडाचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु चेंडू निघून गेला. डॉट बॉल. चेंडू बाकी ते 14. गरज 19 धावांची. 2 चेंडू मध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल आता चेतन भगतला. आखूट टप्प्याचा बॉल. हाफ ट्रॅकर. पूल पाठवलाय सरळ व्यासपीठाला सलामी देणारा प्रतुलच्या बॅट मधला आणखीन एक षटकार. चला हर्षांक मीत 11 मोहो संघ टॉस जिंकलाय. 3 क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल तर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आपल्याला. जशी मॅच संपेल ना आपण एकत्रित राहा. लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. फुल टॉस आहे. इकडे थोडंसं मिस टायमिंग झालाय. बॉल अगदी मिडॉनच्या दिशेमध्ये. लॉंगॉनचा फिल्डर येतोय खाली. झेल टिपलाय. फलंदाज यावेळेस होईल बाद. थँक्यू डीजे.
वेस्ट साईडसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय, चेक केलं जाईल. पाहूया तिसरे पंच दी लेजंड नीरज राणावत सर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज बाद आहे. प्रतुलला मात्र मैदान सोडावं लागेल. 11 बॉलमध्ये 27 धावांचं योगदान दिलं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा, 12 बॉल 13 धावांची गरज. बारा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी सिद्धिविनायक 11 कोपर संघाला. बंगला बॉईज प्रस्तुत, अनुष्का 11 गावदेवी उसरली. इकडे मात्र थोडासा मिसटायमिंग झाला होता स्ट्रोक, परंतु वॅकंट एरिया त्यामुळे नुकसान नसेल. एक धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल. 11 बॉल 12 धावांची गरज आहे. यानंतर नितीन 11 कोहली संघ. आपण हळूहळू खेळाडू कक्षाकडे या, कारण मॅच संपल्यानंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही आहे. या अगोदरच आम्ही अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आपल्या टी व्ही स्क्रीनवर. बाळकृष्ण मामा भगत, क्रिकेटची प्रचंड आवड असणारे व्यक्तिमत्व आणि नेहमी शेलघर संघ कुठेही असला तरी त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणारं असं दमदार व्यक्तिमत्व आहे. ऑन साईडला यावेळेस मात्र कडा प्रहार पाहायला मिळतोय. गोविंदा पहिल्याच बॉलवर षटकार. चला कोहली संघ, तुम्हाला असं वाटत असेल की आपण हळूहळू येऊ, धावत या प्लीज, कारण स्पर्धा वेगळी आहे. उगाचच पेनल्टी बसू नये हीच आमची इच्छा आहे. यावेळेस मात्र ऍडजस्ट केला स्वतःला. डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह, मॅच फिनिश. सामना जिंकलाय सिद्धिविनायक कोपर संघानं. वेल प्लेड बॉईज. हार्दिक अभिनंदन. सलामीची जोडी पाठवा. चला कोहली संघ. चला मोह संघ, क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या. अजिबात विलंब करू नका. आतमध्ये बाहेर कधी येतील त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हार्ड लक बंगला बॉईज प्रस्तुत, अनुष्का 11 गावदेवी उसरली. हार्ड लक मंदारजी भगत. दरम्यान मी विनंती करेन राहुल श्रेष्ठ आणि सौरभ भगत आपण मंचावर यावं. तर लगातार 2 षटकार ठोकले संजय भगत यांना आणि हा सामना मात्र फिनिश केला. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया आपण. गावदेवी उसरली आणि सिद्धिविनायक कोपरचा संपूर्ण स्कोर कार्ड.